आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. महाराज, राजाचा हा सुद्धा धर्म आहे की तो निरंतर असे महान कार्य करत राहील ज्यामुळे त्याच्या राजवंशावर प्रजेचा गर्व वाढत राहील. जर सगळ्यांची परवानगी असेल तर आमच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प येतो. राजसूय यज्ञाचा अर्थ आहे समस्त राजांना युद्धासाठी आव्हान देणं. त्यामुळे पृथ्वीवर जितकेही आत्मसन्मान असणारे पुरुषार्थी आहेत त्या सगळ्यांचा संहार होईल. हे पुरुष श्रेष्ठ, सगळं विश्व तर असेही आपल्या अखत्यारीत आहे. आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. महाराज, अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे, म्हणून आपण याचा अनुष्ठान स्वीकार करावं. सौम्य, तू अतिशय सुंदर प्रस्ताव दिला आहेस. महाराज, याने धर्मसंकट निर्माण होईल. शास्त्रांमध्ये शोधा, अशा धर्मसंकटाचा काहीतरी उपाय असेलच ना. महाराज, मी तुमच्याशी सहमत आहे की तुमच्यासाठी कुणा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करणे धर्मविरोधी ठरेल. म्हणून मी विश्वकर्माकडे प्रार्थना करेन की त्यांनी देवी सीतेची सुवर्ण प्रतिमा तयार करावी. अति सुंदर. शिल्पकाराने अतिसजीव मूर्तीची निर्मिती केली आहे. शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. कल्याण असो. महाराज राम, आज आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी मी आपला राजगुरू वसिष्ठ चारी दिशांच्या समस्त ऋषींकडून आशीर्वाद देतो की आपले नेहमीच कल्याण हो. आपण स्वतः मूर्तिमंत धर्म आहात, म्हणूनच जिथेही आपल्या नावाचं उच्चारण होईल तिथे धर्माची वृद्धी होईल. महाराज, मी आपले मंत्रिमंडळ आणि अयोध्येच्या प्रजेकडून आपल्या जन्मदिवशी आपल्याला अभिवादन करतो. ह्या शुभक्षणी जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर मी तो प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो जे प्रजेच्या मनात आहे. आर्य सुमंत, जे प्रजेच्या मनात आहे ते राजापर्यंत पोहोचवणं मंत्र्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी आज्ञेची गरज नाही. आर्य सुमंत, आपल्याला जे बोलायचं आहे ते निसंकोच होऊन सांगा. महाराज, आपल्या राज्यात प्रजेला समस्त सुख प्राप्त आहे. अयोध्येमध्ये निवास करणारे सगळे मनुष्य प्रसन्न, धर्मात्मा, निर्लोभी, सत्यवादी आणि आपापल्या धनाने संतुष्ट राहणारे आहेत. आपल्या राज्यात कोणतंच कुटुंब असं नाही ज्याच्याकडे गाय, बैल, धरती आणि धनधान्याचा अभाव असेल. नगरात कोणीही असा नाही ज्याच्याकडे सोन्याचे आभूषण नाही. रामराज्यात हे सगळं आहे महाराज. परंतु काय? हे सगळं असताना सुद्धा प्रजा उत्साही आणि शिथिल होत चालली आहे. कारण महाराज, राजाचा हा सुद्धा धर्म आहे की तो निरंतर असे महान कार्य करत राहील ज्यामुळे त्याच्या राजवंशावर प्रजेचा गर्व वाढत राहील. जिथे केवळ स्थिरता वाढत असते तिथे हळूहळू शिथिलता येत जाते. जीवन आणि प्रगतीसाठी उल्हास आवश्यक आहे. उल्हासाचं प्रतीक आहे
उत्सव. ज्या राज्यात कोणताच उत्सव होत नाही त्या राज्यामध्ये प्रजाजनांची हृदय विझलेली असतात. त्यामुळे प्रजेचं मनोबल वाढवण्यासाठी उत्सवांचं असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या वंशात नेहमीच राजांनी वेळोवेळी दिग्विजय इत्यादींसारखे महान कार्य केले आहे. अनेक प्रकारचे यज्ञ केले आहेत. ह्याचा अर्थ हा आहे की प्रजेचा उत्साह टिकून राहण्यासाठी कोणता ना कोणता उत्सव आवश्यक आहे. महाराज, आर्य सुमंताचं जे मत आहे आम्ही त्याच्याशी पूर्णतः सहमत आहोत. जर सगळ्यांची परवानगी असेल तर आमच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प येतो. ह्याला धर्मसेतूही म्हणतात. हा धर्माचं पोषण आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे. ह्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. त्यामुळे हाच राजधर्माची चरमसीमा आहे. जो राजा हा करेल तो अक्षय यशाचा भागीदार होईल. महाराज, माझ्या साहसाला क्षमा करा, परंतु माझ्या विचाराने आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाहीये. यात यश तर अवश्य मिळेल, पण त्याबरोबर भूमंडळातल्या समस्त राजमंडळाचा विनाश सुद्धा होईल. राजसूय यज्ञाचा अर्थ आहे समस्त राजांना युद्धासाठी आव्हान देणं. त्यामुळे पृथ्वीवर जितकेही आत्मसन्मान असणारे पुरुषार्थी आहेत त्या सगळ्यांचा संहार होईल. हे महाबली रघुनंदन, आज आपल्या गुणांमुळे ह्या पृथ्वीवरचे सगळे राजा आपल्याला महापुरुष मानून आपल्याकडे त्या भक्तिभावाने बघतात, जसा पुत्र आपल्या पित्याला बघतो. मग आपल्याला आपल्या शक्तीच्या बळावर त्यांना वाकवण्याची काय आवश्यकता आहे? हे पुरुष श्रेष्ठ, सगळं विश्व तर असेही आपल्या अखत्यारीत आहे. आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. हे कैकेयी नंदन, आम्ही तुझे म्हणणे ऐकून खूप प्रसन्न झालो आहोत. शास्त्र असं सांगतं, जर बालकाने सांगितलेला सल्ला योग्य असेल तर त्याला ग्रहण करायला पाहिजे. हे निष्पाप भरत, तुझ्या मुखातून निघालेलं हे धर्मसंगत वचन सगळ्या पृथ्वीची रक्षा करणार आहे. त्यामुळे ह्या उत्तम यज्ञापासून आम्ही आमच्या मनाला बाजूला करतो. हे रघुकुल नंदन, जर आपण आज्ञा दिली तर एक प्रस्ताव ठेवू. बोल. महाराज, अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे. म्हणून आपण याचा अनुष्ठान स्वीकार करावं. प्राचीन काळी असं ऐकलेलं आहे की जेव्हा देवराज इंद्राला ब्रह्महत्या लागली होती तेव्हा ते अश्वमेध यज्ञ करूनच पवित्र झाले होते. म्हणूनच आपण अश्वमेध यज्ञाचंच अनुष्ठान करावं. सौम्य, तू अतिशय सुंदर प्रस्ताव दिला आहेस. पूर्वीच्या काळी राजा इल भगवान शंकराच्या शापाने स्त्री बनले होते. तेव्हा अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करूनच त्यांनी पुन्हा पुरुषत्व प्राप्त केलं होतं. ह्याच यज्ञाद्वारे इंद्रसुद्धा ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले होते. आम्हालाही याची जाणीव आहे की रावणाचा वध केल्यामुळे आम्ही सुद्धा ब्रह्महत्येचे दोषी आहोत. असं ऐकलं आहे की कुंभोदर ऋषींनी आमच्या अन्न भांडारातून ह्यासाठी अन्न घेणं स्वीकार केलं नाही कारण आम्ही आजपर्यंत ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त केलं नाहीये.
म्हणूनच जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर आम्ही अश्वमेध यज्ञाची तयारी करू. महाराज राम, आपण स्वतः पाप आणि पुण्याच्या पलीकडे आहात. आपल्याला ना पाप स्पर्श करू शकते ना पुण्य. तरीही आम्ही अश्वमेध यज्ञ करण्यासाठी पूर्णपणे सहमत आहोत. यामुळे रघुकुलाची यश पताका चारी दिशांना फडकेल आणि जसे आर्य सुमंत म्हणाले, प्रजेमध्ये सुद्धा स्फूर्ती आणि उत्साहाची लहर उमटेल. तर प्रभू, माझी ही प्रार्थना आहे की या महायज्ञाचे प्रमुख ऋत्विज आपण असाल. मुनिवर, आपण शास्त्रविधी अनुसार माझा यज्ञ करा आणि ह्या यज्ञाच्या अंगभूत अश्वसंचारण आदी गोष्टींमध्ये ब्रह्मराक्षस वगैरे विघ्न टाकू शकणार नाहीत असा उपाय करावा. आपला माझ्यावर विशेष स्नेह आहे. आपण माझे गुरु आणि परम महान आहात. ह्या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता. आपण मला हा मान देत आहात, त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे. हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे, हे सत्य नाही आहे. सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे. आधी काळामध्ये जेव्हा परमपिता ब्रह्मानी मला जेव्हा सूर्यवंशाचा पुरोहित व्हायला सांगितलं होतं, तेव्हा मी हे सांगून त्याचा स्वीकार केला नव्हता की मला पुरोहितांचं काम मान्य नाही. त्यावेळी ते मला म्हणाले होते की पुढे जाऊन याच कुळामध्ये स्वतः भगवान विष्णू अवतार घेतील, ज्यांच्या पुण्य कर्मांमध्ये तू सहभागी होशील. त्यावेळी मी या कुळाचा पुरोहित होणं स्वीकार केलं आणि तेव्हापासून आपल्या येण्याची प्रतीक्षा करत आलोय. आज आपण या महान पुण्यकारक यज्ञामध्ये मला प्रमुख कार्य सोपून जणू माझ्या 1000 वर्षांच्या प्रतीक्षेचं असं फळ प्रदान केलं आहे, जे मला अनेक जन्मांच्या तपस्येने सुद्धा प्राप्त झालं नसतं. मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो. हा यज्ञ असा झाला पाहिजे की जसा इंद्र, वरुण आणि चंद्राकडे देखील झाला नसेल. दान दक्षिणेचा असा प्रबंध करा की जोपर्यंत याचक पुन्हा पुन्हा हे बोलणार नाही की बस आता मला आणखी काही नको, तोपर्यंत त्याला देत राहा. जशी आज्ञा महाराज. आर्य सुमंत, होय महाराज. या पृथ्वीवरील जो धार्मिक राजा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र आहेत, त्या सर्वांना या यज्ञाला येण्यासाठी आमंत्रित करा. आपल्या राज्यातून जे धर्मनिष्ठ ब्राह्मण दुसऱ्या राज्यांमध्ये गेले आहेत त्यांना आणि समस्त तपोधन ऋषींना आणि अन्य अन्य राज्यांमध्ये राहणारे समस्त ब्रह्म ऋषींना देखील आमंत्रित करा. जशी आज्ञा महाराज. शत्रुघ्नला लवकर येण्यास निमंत्रण पाठवा. इथे खूप काम आहे. जशी आज्ञा. भरत, उत्तर पश्चिमेकडे मामा कैकेयी राज यांना आमंत्रित करण्यासाठी तुझा पुत्र राजकुमार तक्षला पाठव. जशी आज्ञा महाराज. पूर्वेकडील अंग देशाचे राजा रोमपाद, मगधराज आणि काशी नरेश आणि पश्चिमेकडचे सिंधू, सौवीर आणि सौराष्ट्राचे समस्त भूपालांना आणि दक्षिणेकडील समस्त राज्यांना येण्याचं निमंत्रण द्या. महाराज सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत आणि हनुमानाला लवकर येण्याचा संदेश पाठवा. जशी आज्ञा. आमचे मित्र महाराज बिभीषण यांना राक्षसवीरांसहित येण्याचं निमंत्रण पाठवा. हैलंग, तैलंग
कलिंग आणि गांधार आदी देशांच्या राजांना आमच्या वतीने आमंत्रित करा. ह्या यज्ञात देवता, नाग, किन्नर आणि गंधर्व आदी सगळे येतील. म्हणून सर्व अतिथींच्या सुखसुविधा आणि सन्मानाकडे पूर्ण लक्ष दिले जावे. जशी आज्ञा. अध्यात्माचे परम विभूती विश्वामित्र, अत्री, गौतम, पुलत्स्य, भार्गव, च्यवन, अगत्स्य, जमदग्नी, पराशर, कश्यप, दुर्वास, भारद्वाज आणि महर्षी वाल्मिकी यांना बोलवण्यासाठी विशेष दूत पाठवले जावेत. आर्य सुमंत्र. होय महाराज. महाराज जनकांना आमंत्रित करण्यासाठी आम्हाला स्वतःच त्यांच्या सेवेत उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु गुरुदेवांचा आदेश आहे, आम्हाला यावेळी अयोध्येच्या बाहेर जाता येणार नाही. म्हणून त्यांना आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मणाचा पुत्र राजकुमार चित्रकेतूला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं जावं. जशी आज्ञा महाराज. काका 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 ऐकलत का? राजाराम अश्वमेध यज्ञ करणार आहेत. अच्छा, हो, साऱ्या नगरात ही चर्चा सुरू आहे. मग तर खूपच छान होईल. अयोध्येत पुन्हा एकदा चैतन्य येईल. व्यापारही किती वाढेल. हो, देशोदेशीचे राजे आणि त्यांचे सैनिक येतील. राजमार्ग आणि नगराच्या पेठांमध्ये किती रेलचेल वाढेल. भाऊ, अयोध्येत तर खणखणीत धन बरसेल. हो शेठजी, असंच होईल. जेव्हापासून सीताराणी इथून गेल्या आपलं नगर तर जणू भावहीन झालंय. आता काहीतरी चांगलं घडेल. अरे राणी पण तर नवीन येईल. का बरं काका? अरे मग एवढा मोठा यज्ञ राजा काय पत्नी शिवाय करतील का? शास्त्रानुसार कुठलंही धर्मकार्य पत्नीच्या शिवाय नाही होऊ शकत. म्हणूनच यज्ञाचं अनुष्ठान केलंय, तर मग विवाहाची योजनाही अवश्य केली असेल. आपल्या महाराज रामांच्या समोर तर सगळं जग आपल्या माना झुकवतात. ज्या देशाची राजकुमारी आवडेल तोच राजा आपलं अहोभाग्य समजेल. मी तर असं ऐकलंय की काशीची राजकुमारी खूप सुंदर आहे आणि मर्यादाशील पण आहे. आणि काशी महाराज तर स्वर्गीय महाराजांचे मित्र आहेत. तुम्ही पहा, हे स्थळ असणार. अरे भाऊ, मला एक गोष्ट सांगा की महाराणी सीतेला परत नाही आणता येणार का? अरे भाऊ, ज्या कलंकासाठी महाराणी सीतेला वनवास दिला होता, महाराज तोच कलंक आपल्या माथी परत कसा लावतील? भाऊ, त्यावेळी जे काही झालं तो खरंच एक अन्याय होता. कदाचित हा अन्यायही असू शकेल, परंतु त्यावेळी ह्या अन्यायाविरुद्ध कोणीही नाही बोललं. आणि जर त्यावेळी कोणी काही नाही बोललं तर मग आता बोलून काय फायदा? अरे, जर तो अन्याय होता तर मग आजही त्या अन्यायाला बदलता येऊ शकतं. बदलून काय करणार? राणी सीता जिवंत असतील का? अरे जर त्या असत्या तर आजपर्यंत काहीतरी बातमी मिळाली असती. ते काही म्हणा भाऊ, मला तर कधी कधी असं वाटतं की त्या सती स्त्री बरोबर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे. मी तर म्हणतो हीच संधी आहे. आपल्याला सगळ्यांना जाऊन राजावर दबाव आणला पाहिजे की जर राणी सीता निर्दोष आहे तर तिला यज्ञासाठी परत बोलावलं जावं. नाहीतर हे समजून घ्या भाऊ की या पापासाठी आपल्या सर्वांना नरकात जावं लागेल. भाऊ, जेव्हा नरक भोगायचं असेल तेव्हा भोगू. आता तर महाराज रामांच्या लग्नाची तयारी करा. यज्ञाचा थाटमाट असेलच, परंतु त्याआधी लग्नाचा जो दिमाग असेल त्याचा आनंद स्वर्गीय आनंदच असेल. भाऊ, मी तर महाराज रामांच्या वरातीला जाण्याची सगळी तयारी केली आहे. काय बोलतो आहेस? प्रजेने माझ्या विवाहाची तयारी सुद्धा सुरू केलीये. होय महाराज, लोकांमध्ये तर देशोदेशीच्या राजकुमारींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बऱ्याच लोकांचं तर हे म्हणणं आहे की तुम्ही काशीच्या राजकुमारीला निवडलं देखील आहे. प्रजा इतकी निर्दयी कशी असू शकते? तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नाहीये का की महाराणी सीता निर्दोष आणि संपूर्ण पवित्र आहेत?
यात कोणाला कसलाही संशय नाही, मग तुम्ही हा प्रस्ताव का ठेवलात की मी दुसरा विवाह करावा म्हणून? कारण तुम्ही अश्वमेध यज्ञाचा संकल्प केलाय आणि हे शास्त्राचं म्हणणं आहे की मनुष्य पत्नीशिवाय कुठल्याही धर्मकार्याचं अनुष्ठान नाही करू शकत. एकतर महाराणी सीतेला परत आणलं जावं. जिथपर्यंत महाराणी सीतेला परत आणण्याची बाब आहे, तर तिथे पहिला प्रश्न हा आहे की महाराणी सीता आहेत कुठं, आणि त्या भेटल्या जरी तरीही ही प्रजा त्यांचा स्वीकार करेल का? म्हणजे त्यांच्या परत येण्याची अपेक्षा व्यर्थ आहे. मग तर अजून काहीही उपाय नाहीये. परंतु मी दुसरा विवाह करावा हा उपाय मला मंजूर नाहीये. प्रजेसाठी आम्ही आमच्या सुखाचं बलिदान केलं. देवी सीतेने आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं. प्रजेसाठी इतका मोठा त्याग म्हणजे कुठल्याही राजकुळासाठी बहुमूल्य आहे. बलिदान एक उच्च आदर्शाचं प्रतीक आहे. बलिदानाने धर्माला शक्ती मिळते. परंतु माझ्या दुसऱ्या विवाह करण्याने माझ्या एकपत्नी व्रताचं खंडन होतंय. त्यानं धर्माचा ऱ्हास होईल, त्याची शक्ती नाही वाढणार. महाराज, याने धर्मसंकट निर्माण होईल. शास्त्रांमध्ये शोधा, अशा धर्मसंकटाचा काहीतरी उपाय असेलच ना? उपाय आहे. अशा परिस्थितीत पत्नीच्या स्थानावर तिची मूर्ती ठेवण्याची प्रथा आहे. शास्त्र म्हणतात की अशा परिस्थितीत ब्राह्मण कुशाची, क्षत्रिय सोन्याची, वैश्य चांदीची आणि शूद्र तांब्याची मूर्ती बनवून शेजारी ठेवू शकतात. महाराज, मी तुमच्याशी सहमत आहे की तुमच्यासाठी कुणा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करणे धर्मविरोधी ठरेल. म्हणून मी विश्वकर्माकडे प्रार्थना करेन की त्यांनी देवी सीतेची सुवर्ण प्रतिमा तयार करावी. महाराज, आपल्या आज्ञेनुसार यज्ञात भाग घेण्यासाठी महाराणी सीतेची स्वर्णमूर्ती बनवली गेली आहे. शिल्पकारांची प्रार्थना आहे की जर योग्य समजत असाल तर महाराजांनी आपल्या श्रीमुखाने त्याच्या केलेल्या कलेविषयी आपलं मत प्रकट करावं, ज्यामुळे याचा उत्साह वाढेल. अति सुंदर. शिल्पकाराने अतिसजीव मूर्तीची निर्मिती केली आहे. यांना आमच्यातर्फे उचित पुरस्कार प्रदान केला जावा.